एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी अखेर उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची राष्ट्रीय घडामोड, महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी केली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाची निवड अंतिम करण्यासाठी बोलावलेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में हुआ, उनके नेतृत्व में ये बैठक हुई। सभी पहलुओं पर चर्चा हुई और नामों पर विस्तृत रूप से जो पार्टी में एक्सरसाइज हुई थी उन सारे एक्सरसाइज के बारे में डेलिब्रेशन हुआ, सभी के साथ चर्चा हुई, सुझाव मांगे गए और उसके बाद फिर ये तय हुआ कि हमारे उपराष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में हमारे महाराष्ट्र के राज्यपाल श्री CP राधाकृष्णन जी, चंद्रपुरम पुन्नास्वामी राधाकृष्णन जी, उनको हम एनडीए का प्रत्याशी बनाएंगे और वो एनडीए के प्रत्याशी के रूप में रहेंगे। बघा, एनडीएकडून एकीकडे CP राधाकृष्णन यांचं नाव जाहीर झाले, दुसरीकडे CP राधाकृष्णन यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे, अगदी सहकुटुंब दर्शन घेतलेलं आहे। उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन असणार आहेत, जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। 31 जुलै 2024 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन कार्यरत आहेत। वयाच्या 16व्या वर्षापासून जनसंघ आणि RSS मध्ये ते सक्रिय आहेत। बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयात त्यांनी पदवी मिळवली। 1998 मध्ये कोइंबतूर मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून गेले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।